सो दिस ट्रॅफिक बिकॉज ऑफ दिस मेट्रो वर्क. माझा डेव्हलपिंगला वगैरे काही विरोध नाही आहे. दिवसापासून माझे सर्व कॉन्टॅक्ट लिस्ट वगैरे आहेत ना, त्या सर्वांवर एक मेसेज जात होता. सो आय एम बॅक ऑन पब्लिक डिमांड. आणि आज आपण जातो नालासोपारा पुन्हा एकदा. काही खास काम नाही आहे, 2-3 कामं पेंडिंग होती तिथली. सो आपण निघालेलो आहोत आणि आता आपण गोरेगाव हायवेच्या इथे पोहोचलेलो आहोत. मला वाटतं 1 ते 1.5 तासाचा रोड आहे. त्याच्या आधी आपण गेलो आहोत बाईकवर. आधी थोडंसं आपण हळूच जाणार आहोत. आपल्या पायाची इंजरी आणि बाईक आपली व्यवस्थित नाही आहे. सो तिला उद्या सर्व्हिसिंग करायची आहे. आणि इथं जेवढी पण कामं चालू आहेत ना, सगळी मला वाटतं 2 वर्षापासून पेंडिंग आहेत. आणि अर्धी कामं झाली आहेत नो डाऊट, पण त्याला अजून 5-6 वर्ष जाणार आहेत. ये काम होने तक ना ट्रैफिक तो ऐसी बढ़ने वाली है. तुम्हारा लॉकडाउन हो नहीं हो, आणि मला वाटतं दहिसरपर्यंत ही जी लेन आहे ती दहिसरपर्यंत जाते. सो खूप वेळ लागणार आहे बनायला. आता इथे मेट्रो स्टेशन्स कुठे कुठे आहेत ते मला नाही माहीत. संडे आहे बट संडेसारखं वाटतं आहे नाही. आणि संडेच आहे ॲक्च्युली. रोड अर्धा तरी खालीच आहे. आय डोंट नो आता शूट कसं होतं आहे. तो म्हणता है ब्लॉग इधर से स्टार्ट हो गया है. कसं काय मंडळी, मी एकदम मस्त आशा करतो तुम्ही सुद्धा एकदम खुशाल आहात, आनंदी आहात, निरोगी आहात. नो डाऊट एव्हेंजर खूप साथ देते, खूप साथ दिली तिने. आणि आता ही तशीच व्यवस्थित चाललेली आहे. सो आय डोंट थिंक काही प्रॉब्लेम होईल. आय मीन त्याचा फक्त थोडासा ब्रेकचा इश्यू आहे, पण तो कधीतरीच होतो. आणि आता तर पुढचा ब्रेक नाहीच आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं आहे ना, मी खालचा मागचा ब्रेक मारताना पायावरच पूर्ण प्रेशर येतं. कारण मागचा ब्रेक आपला पायावरच असतो. त्याच्यामुळे होतं आहे काय ना की मागचा ब्रेक जो आहे आपल्या पायावरच असतो. त्याच्यामुळे सगळं जे आहे ते माझ्या पायावर येतं आहे. आज काहीतरी आहे मला वाटतं, 2-3 रॅली बघितल्या होत्या मी रोडवर. तर त्याच्यामुळे पोलीस बंदोबस्त खूप आहे. अभी तो भाई बस इतना ही कि बाबा ट्रैफिक ना लगे मुझे, इतना हो जाए तो बस देव पावेल मला. फक्त ट्रॅफिक नको भेटू दे. येस, मी आज खूप वर्षानंतर लेदर जॅकेट घातलेलं आहे. जॅकेट घातलं मी, जॅकेट. अरे यार ना, खूप वर्ष झाली होती. म्हणजे मी अशा कुठल्याही ट्रॅकिंगला वगैरे असं जास्त गेलोच नाही आहे. आणि लॉंग रूट वगैरे जो आहे तो खूप कमीच झाला आहे 2-3 वर्षात. सो कुठे जायला मिळालंच नाही. आणि लॉंग रूटला जायचं म्हटल्यानंतर आपल्याकडे चांगली गाडी हवी. नाही असं काही नाही, म्हणजे चांगली गाडीचा संबंध असा काही नाही आहे. म्हणजे जेव्हा नवीन नवीन गाड्या असतात ना, तेव्हा आपल्याला ते जायचं नसतं. आणि जेव्हा आपल्या गाड्या जुन्या होतात ना, त्याच्यानंतर मग मित्रांना आठवण येते जायची. तो हा त्यातला प्रकार आहे. त्याच्यामुळे आपण गेलेलो नाही आहे खूप वर्ष. सो दिस ट्रॅफिक बिकॉज ऑफ दिस मेट्रो वर्क जोपर्यंत होणार नाही ना तोपर्यंतही असंच आहे. आय होप सो लवकरात लवकर हे सगळं कामं होऊ दे. ठीक आहे, मग लवकरात लवकर होऊ देत. आपला मेट्रो लवकरात लवकर बनवू दे. मेट्रोला आपला कुठल्याही प्रकारचा विरोध नाही आहे. हे जे मेट्रो जेव्हा बनत होतं ना, त्याचंच कारशेड ते आपल्या आरेमध्ये बनत होतं. डेव्हलप होणं ही खूप छान गोष्ट आहे, पण ते डेव्हलप करताना आपण जेव्हा आपल्या निसर्गाला बळी पाडतो ना, ती थोडीशी वाईट गोष्ट आहे. सो आपण तेवढा प्रयत्न करावा.
माझा डेव्हलपिंगला वगैरे काही विरोध नाही आहे. विरोध फक्त ह्यालाच आहे की जेव्हा आपण डेव्हलप करतो एखादी गोष्ट किंवा एखादी जमीन किंवा एखादा विभाग आपण जेव्हा डेव्हलप करतो त्या डेव्हलपच्या नावाखाली आपण लोकांना फसवत नाही आहोत ना, किंवा त्या डेव्हलपिंगच्या नावाखाली आपली जी आपलं जे नेचर आहे त्या नेचरला जर आपण खराब करत नाही आहोत ना, या गोष्टी तुझ्या ध्यानात असायलाच पाहिजे. गाईज आय गेस हा माझा पहिला मोठो ब्लॉग आहे आणि पहिला मोठो ब्लॉग याच्यासाठी बिकॉज मी सोलो राईड करतो आणि सोलो जातो आहे आणि मोठो ब्लॉग असाच असतो. आय गेस तो मी आजपर्यंत नाही केला आहे. म्हणजे असं हेल्मेटला गोप्रो वगैरे माउंट करून आपण निघालो आहे आणि आपण बडबडतो आहे. हां, असं दोघं तिघं असताना मोठो ब्लॉग केले आहेत, बट सोलो मला वाटतं मी पहिल्यांदाच केलं आहे. फक्त टाईमलॅप्स वगैरे आपण घ्यायचो, बडबड नाही करायचो जास्त. तो नागपाडे का रायडर एक कट मार के निकल गया बाय. आत्ताचं बोरिवलीला पोहोचलो आपण आणि हे काका का पुचूक पुचूक वाजवत आहेत, आय डोंट नो. अरे जा बाबा, तुझ्यासाठी रोड आहे. आपली एक चुकी झालेली आहे ॲक्च्युली. आपण उन्हात हे लेदर जॅकेट घातलेलं आहे, बट येस रात्री येताना तर मला लागणारच आहे कारण अर्धी थंडी चालू झालेली आहे आणि ती जाणवते 2-3 दिवसापासून. मोठं व्लॉग करायला काही वाटत नाही, फक्त प्रॉब्लेम एवढाच आहे ना की मी रोज कुठे बाहेर जात नाही आणि फक्त मला वाटतं वन्स ऑर ट्वाईस मी फक्त बाहेर असतो, ते पण एका दिवसापुरतीच मर्यादित असतं. ते जास्त लांब नसतं माझं ट्रॅव्हलिंग. जस्ट बिकॉज माझं अर्धं काम साऊथ बॉम्बे असतं आणि अर्धं काम अंधेरीला असतं, त्याच्यामुळे मला जास्त मी बाहेर जातच नाही आणि या कामातून वेळ मिळत नाही, त्याच्यामुळे आपण जास्त कुठे राईड वगैरे करू शकतो. सो आय गेस वी रीच टू बोरिवली. तर छेगना का येईल मला वाटतं आता. असं यार मध्ये मध्ये असं पूर्ण बांधून बंद करून रोड बघताय ना तुम्ही, खतरनाक जलील रोड, जलील. अरे चल बाबा. ओ काका, आपण नाही बाजूला होतं ना, मला जायला देतं या. येस, हा दहीसरचा ब्रिज आहे हो ना. हां, मला वाटतं अजून एक ब्रिज आहे आणि त्याच्यानंतर मग आपलं दहीसर छेगना का आपण क्रॉस करणार आहोत. सो फायनली वी क्रॉस छेगना का. हां, मी म्हटलं होतं ना फक्त इकडेच ट्रॅफिक असते प्रत्येक वेळी. सो मला इथेच ट्रॅफिक मिळाली. रोड बंद कारण इथे काही ना काहीतरी काम चालूच असतं. मागे ब्रिजचं काम, आता रस्त्याचं काम, त्याच्या आधी काही ना वेगळं काम. तो भाई अभी अपन इधर करने वाले हैं 5 मिनट का विश्रांति, टी ब्रेक, वाटर ब्रेक. लू ब्रेक नाही बोलू शकत बिकॉज नो ऑप्शन हियर. ॲक्च्युली मला एक गोष्ट शेअर करायची आहे. गोष्ट अशी की गेले 2-3 दिवस माझा मोबाईल जो आहे तो हँग झाला होता 2-3 दिवसापूर्वी आणि 2-3 दिवसापासून माझ्या सर्व कॉन्टॅक्ट लिस्ट वगैरे आहेत ना त्या सर्वांवर एक मेसेज जात होता आणि त्यांना कॉल्स जात होते. आय डोंट नो ते कॉल्स कुठले आहेत आणि कसले आहेत आणि त्यांना ते कॉल्स ह्याच्यासाठी जात होते की मी कोणाकडून तरी काहीतरी लोन घेतलं आहे आणि त्यांचा नंबर मी रेफरन्स म्हणून दिला आहे आणि त्या रेफरन्स नंबरमधून त्यांना सांगतायत की तुम्ही आमचे पैसे द्या. सो आय डोंट नो अँड आय डोंट रिमेंबर की एक्झॅक्टली हे काय आहे. हे पूर्ण एक मोठं स्कॅम चालू आहे आणि माझ्या आधीसुद्धा या 2-3 जणांसोबत या गोष्टी घडलेल्या आहेत आणि या गोष्टी घडण्याचं कारण म्हणजे आपलं आजच्या युगातलं वापरणारं आपण इंटरनेट. हा
जो स्कॅम आहे तो याच्यापासूनच चालू झाला आहे. कारण आपण जशी जशी प्रगती करत चाललो आहे त्या प्रगतीमध्ये आपल्याला 2-3 गोष्टी तर नक्कीच ध्यानात घ्याव्या लागतील. आपण जसे आपले मोबाईल यूज करतो त्या मोबाईलच्या डिव्हाइसमध्ये आपण जे ॲप्लिकेशन्स आहेत ते आपण घेताना सर्व ठिकाणी आपण अलाव करतो आणि त्यामुळे काय होतं ना की आपण कॉन्टॅक्ट्स अलाव वगैरे करतो, कॅमेरा अलाव करतो. त्याच्यामुळे आपल्या जेवढे प्रायव्हेट गोष्टी आहेत मोबाईलमधल्या त्या सर्व त्या लोकांच्या आपल्या ॲप्लिकेशन थ्रू आपण जेव्हा ते अलाव करतो तेव्हा ते सगळ्यांना पोहोचतात आणि ते त्यांना ते दिसतात. तुम्ही ना खूप ठिकाणी असं पाहिलं असेल किंवा तुमच्या स्वतःच्यासुद्धा नजरेत असेल की तुम्हाला काही फ्रॉड मेसेजेस येतात, फ्रॉड कॉल्स येतात. तर याच्यासाठीच सर्वात आधी कसं व्हायचं ना, जेव्हा आपण सिम कार्ड वगैरे घ्यायचो तेव्हा आपला जो डेटा आहे पूर्ण संपूर्ण त्यांच्याकडे पोहोचायचा. आता कसं होतं ना, आता इंटरनेट आलं, इंटरनेटचा जमाना आहे. ह्याच्यामध्ये काय होतं ना, आपले जेवढे सर्व कॉन्टॅक्ट लिस्ट वगैरे आहे या इंटरनेट थ्रू तर सर्व आपल्या मोबाईलला ते लोक हॅक करू शकतात. आपल्या जेवढ्या कॉन्टॅक्ट्स लिस्ट आहेत, आपल्या फोनमध्ये जेवढ्या गोष्टी आहेत, आपल्या पर्सनल गोष्टी वगैरे असतात काही लोकांच्या, तर त्या गोष्टीसुद्धा हॅक होऊ शकतात. जेव्हा आपण कॅमेरासाठी अलाव करतो आणि त्यांचं स्टोरेज अलाव करतो तेव्हासुद्धा त्या गोष्टी त्यातून ती लोकं घेऊ शकतात. सो सावधान राहा, सतर्क राहा, एवढंच म्हणायचं आहे मला. कारण माझ्यासोबत जी गोष्ट झाली ती अजून जास्त कोणासोबत होऊ नये, म्हणजे होऊच नाही असं मला वाटतं. आणि हे स्कॅम्स जे चालले आहेत ते सगळे बाहेर यावेत आणि त्यांना सुबुद्धी देऊन एखादी चांगली नोकरी वगैरे त्यांना द्यावी हीच इच्छा. सो ॲक्च्युली या ज्या गोष्टी आहेत त्या आपण थोड्याशा लक्षात ठेवायला पाहिजेत. हा स्कॅम कोणासोबत होऊ नये. त्याच्यामुळे काय होतं ना की काही संबंधसुद्धा तुटतात आणि काही गोष्टीसुद्धा लोकांपर्यंत वाईट नजरेत पोचतात. सो त्याच्यासाठीच हा सांगण्याचा प्रयत्न आहे. सच्ची यार, मोटो ब्लॉगिंग करते ना मित्रा, मजा आता है ना, सिरियसली. हा माझा पहिलाच मोटो ब्लॉग असावा आय गेस. आणि येस, हा माझा पहिलाच मोटो ब्लॉग आहे आणि जी मजा आहे ती नक्कीच मी सांगू शकत नाही. म्हणजे मी एकटाच बडबडतो माझ्या कॅमेरासोबत आणि मी गाडी चालवतो आहे, दोन गोष्टी होत आहेत. ना कोई बंदा ना कोई बंदे के साथ. ॲक्च्युली आय एम एन्जॉईंग दिस मोमेंट. जेव्हा आपण एखादा प्रोफेशन चूज करतो, ॲक्च्युली प्रोफेशन असं म्हणता येणार नाही, जस्ट एक आवड म्हणून मी ब्लॉग्स वगैरे बनवतो. प्रोफेशन असं आपलं सध्या रिअल इस्टेटच आहे, पण त्याच्यातून सुद्धा वेळ काढून आपण ह्या जेव्हा गोष्टी करतो ना, जे आपली आवडती गोष्ट असते. अजून मला एक दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे मी खूप दिवसापासून म्हणण्यापेक्षा खूप महिन्यापासून एक प्लॅन करत होतो. ॲक्च्युली मला राजस्थानला जायचं होतं आणि राजस्थानला मुंबई टू राजस्थान बाईक राईड करायची ही जर्नी होती आणि 10 ते 12 दिवसांची ही जर्नी होती. जाता जाता मला मी 4 ते 5 ठिकाणांवर थांबणारसुद्धा होतो. रात्रीचा विश्रांती गेला आणि दुसऱ्या दिवशी ती जागा फिरत मी राजस्थानपर्यंत पोहोचणार होतो. जसं गुजरात झालं, सुरत झालं, कच्छ झालं. तर अशा ठिकाणावरून मी जाणार होतो आणि राजस्थानला पोहोचल्यानंतर रिटर्न येतानासुद्धा मी 2 ठिकाणं निश्चित केली होती की मला तिथून असं यायचं आहे. सो आय गेस काहीतरी 24 आवर्सची जर्नी आहे. सो ती कम्प्लिटली 24 आवर्स चालवणार नव्हतं. पण याच्यामध्येच 2 गोष्टींचा घोळ झाला. ती म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला घ्यायची होती रॉयल एनफिल्ड तिच्या बायबॅकवर, पण तिचा बायबॅक मिळत नाही आहे. एनिवेज आपण हा विकायचा विचार करतोच आहे. पण रॉयल एनफिल्ड घेताना पहिली गोष्ट म्हणजे ती एखादा महिना येण्यासाठी आणि दुसरी गोष्ट म्हणजे रॉयल एनफिल्ड येण्यासाठी किंवा आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बुक केल्यानंतर निदान 15 ते 20 दिवस जातात. त्याच्यामुळे मी जो हा प्लॅन केला होता ना, तो प्लॅन माझा कॅन्सल झाला डिसेंबर महिन्याचा. सो आता तो कधी करायचा, कसा करायचा त्याच्यावरसुद्धा थोडंसं वर्कआउट चालू आहे. थोडंसं पायाचं व्यवस्थित झालं असतं. सो आता झालं काय ना की 2 गोष्टी मी याच्यामुळे अडकल्या. ॲक्च्युली लॉकडाऊनमध्येच माझा प्लॅनिंग चालू होता रॉयल एनफिल्ड घेण्याचा, पण ॲक्च्युली झालं काय ना की सगळ्याच गोष्टी आपण एकदम नाही मॅनेज करू शकत. सो त्याच्यासाठी मला थांबावं लागलं आणि आता जेव्हा कुठे व्यवस्थित सगळं सुरळीत चालायला लागलं तेव्हा हा पायाने माझ्या घाट घातला आणि त्याच्यामुळे हे माझे दोन्ही प्लॅन्स फिक्स झाले.
आता डॉक्टरने तर सांगितलेलं आहे आराम वगैरे करायला, तरी ते ACL आहे गुडघ्यांमध्ये माझ्या जो ACLचा जो ट्रीटमेंट चालू आहे, सो त्याच्यावर थोडंसं मला लक्ष द्यायचं आणि जास्त गाडी चालवू नका असं सुद्धा सांगितलेलं आहे डॉक्टरने. बिकॉज आपली गाडी अशी आहे ना की आपल्याला तो अर्ध फोल्ड करावा लागतो. ॲक्च्युली मी जेव्हा पाय फोल्ड करतो ना तेव्हा माझ्या पायाला जास्त त्रास होतो. लय भारी मजा आली जाऊ मोटो ब्लॉग करताना, खूप मस्त. ॲक्च्युली मोटो ब्लॉगची मजा काय असते ना, ती मजा मी पहिल्यांदा घेतो आणि मला आज कळते की मोटो ब्लॉगची मजा काय असते. डेफिनेटली लोक का करतात मोटो ब्लॉग्स. अकेले जाओ, कैमरा के साथ बात करो, सोलो ट्रिप मारो, सोलो जाओ, बहुत मज़ा आता है भाई, बहुत मज़ा आता है भाई. मतलब मी 1:30च्या सुमारास निघालो होतो आणि आत्ता 2:15 झालेले आहेत. सो म्हणजे 2 तासाची जर्नी, म्हणजे मी खूप हळू आलो आहे असं मला वाटतं. जेव्हा तुम्ही भाईंदरच्या पुढे येता ना, तेव्हा तुम्ही जेव्हा एखाद्या रोड टर्न मारता किंवा त्या गावात घुसता, तेव्हा तुम्हाला एक गोष्ट नक्कीच लक्षात येईल, ती म्हणजे रस्त्यांची जी त्यांची मांडणी असते ना, आखणी असते ना, बेकार आहे. बस आता आपण जसं बघितलं धडाम धडून गाड्या वाढून हे बघा, हे बघा, मध्ये मध्ये सिमेंट वगैरे टाकलं आहे, मध्ये मध्ये डांबर आहे. अरे यार, प्रॉपर रस्ते का नाही बनवत हे लोक. आय हेट दिस मॅन. फायनली वसई रिच्ड आणि बॅटरीसुद्धा लो झालेली आहे. इंडिकेटर दाखवत आहे बॅटरीचं लो झालेली आहे.